मंगेश माने. बघूया संघासाठी किती धावा उभारतायत. तसेच मंडणगड इंडियन्स संघाकडून गोलंदाज गोलंदाज नेम मंडणगड. हे खिडक्या उघड्या ठेवा ना, उघड्या ठेवा. राज खैरे मंडणगड इंडियन संघाचे गोलंदाज राज खैरे. तसेच दापोली कॅपिटल संघाकडून फलंदाजीसाठी आलेत ते मथुर आणि मंगेश. बघूया आपल्याला या सामन्यामध्ये कशी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर असे होणारे सामने. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे. पुढचा चेंडू समोर जातोय तो मथुर. चेंडू तटवलेला आहे परंतु धाव काय मिळत नाही. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राज यांच्याकडून. मंडणगड संघाकडून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. पुढचा चेंडू सामोरा जातोय तो मथुर. निर्धाव चेंडू. धावा काय जमवलेला नाही. 0 धावा आहेत. पुढचा चेंडू सामोरा जातोय तो मथुर. चेंडू काही समजत नाही. जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 चेंडू 0 धावा. संघाला धावा जमवण्यात यश काही मिळत नाही. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राज यांच्याकडून. मंडणगड इंडियन संघाचे नावाजलेले गोलंदाज राज फलंदाजीसाठी मैदानात उतरले ते मथुर आणि मंगेश. हा देखील चेंडू मंगेश यांना मथुर यांना काहीसा समजत नाही. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 0 धावा. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू काय मग समीर गराटे. मागील झालेला सामना संगमेश्वर किंग्स विरुद्ध दापोली टायटन्स या सामन्यामध्ये सामनावीराचा सन्मान मिळवला आहे तो समीर गराटे. 14 धावा 7 चेंडूमध्ये 14 धावा. समीर गराटे यांचा सन्मान करतायत आमचे GM खेडेकर साहेब. सुंदर असे फलंदाजी तसेच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले ती समीर गराटे यांच्याकडून. बॅट्समन नेम मथुर. तटवलेला चेंडू जातोय तो सीमारेषेपर्यंत परंतु चेंडू अडवलाय. 1 धाव काढण्यात 2 धावा काढण्यात यश मिळालंय ते मथुर यांना. संघाची धाव संख्या झाले 2. खेड. पुढचा होणारा सामना खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल होणार आहे. नाणेफेकीचा कौल कमिटीने त्वरित नाणेफेक करून पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे. खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. आता सुरू असलेला सामना मंडणगड इंडियन्स विरुद्ध दापोली कॅपिटल्स. पुढचा होणारा सामना खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे. नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत ते तावडे साहेब रत्नागिरी. तांबेकर साहेब नाणेफेकीचा कौल उडवत आहेत. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. संघाची आता सुरू असलेला सामना. संघाची धावसंख्या झाली 4. दुसरं षटक चालू. दुसरं षटक घेण्यासाठी आले ते काते.
संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकताना दिसतात ते काते, मथुर आणि मंगेश गोलंदाजी करतायत. मंगेश यांनी मारलेला चेंडू, परंतु चेंडू जातो तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि झेल बाद होताना दिसत आहेत ते मंगेश. पहिला धक्का बसतो तो मंगेश यांच्या स्वरूपात. नाणेफेकीचा कौल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल उडवतायत, नाणेफेक उडवताना दिसत आहेत तांबेकर साहेब. दोन्ही संघ खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. नाणेफेक आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघ. मंगेश माने बाद होताना दिसत आहेत, त्यांची जागा घेताना दिसत आहेत ते अभिषेक पिंपळकर नावाजलेले फलंदाज. दापोली टायटन संघाचे नावाजलेले फलंदाज अभिषेक पिंपळकर. नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहताना दिसतोय. मलिंगाच्या टोप्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्या पॅव्हेलियनमध्ये आणून द्यायच्या आहेत, कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायच्या आहेत मलिंगाच्या टोप्या. पुढचा चेंडू काते यांचा, सामोरा जातोय तो मयूर. अभिषेक. पंचांचा 9 बॉलचा इशारा. पुढचा चेंडू फ्रीडचा. नाणेफेक झालेली आहे, नाणेफेक जिंकलेली आहे ती खेड नाईट रायडर्स संघाने. खेड नाईट रायडर्स संघाने पुढील सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे. पुढचा होणारा सामना खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. नाणेफेकीचा कौल खेड नाईट रायडर्स संघाने जिंकलेला आहे आणि फलंदाजी स्वीकारली आहे खेड नाईट रायडर्स संघाने. फलंदाजी बॅटिंग स्वीकारलेली आहे ती खेड नाईट रायडर्स संघाने. पंचांनी खेळाडूंनी सामना तरी सुरू करायचा आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सर्व सामने याच दिवशी पूर्ण करायचे आहेत. संघाने सामना तरी सुरू करायचा आहे. दुसरं षटक संपतंय, नाही दुसरं षटक चालू आहे. पुढचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 6. पुढचा चेंडू तटवण्याच्या प्रयत्नात, परंतु जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. साई दाभोळकर यांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. गोवागड टायटनचे खेळाडू साई दाभोळकर यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आता सुरू असलेला सामना दापोली कॅपिटल्स विरुद्ध मंडनगड इंडियन्स. दुसरं षटक सुरू आहे. संघाची धावसंख्या झाली ती 8. दुसरा चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू. पुढचा चेंडू. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 9. गोवागड टायटन्सचे खेळाडू दाभोळकर यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चालू असलेला सामना दापोली कॅपिटल्स विरुद्ध मंडनगड इंडियन्स. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहताय स्कोअर बोर्डवरती 8. एक गड्याच्या मोबदल्यात 8 पाहायचंय नवोदित नवीन गोलंदाजी मार्कवर.
झालेला चेंडू अवांतर चेंडू फेकला जातोय. गोलंदाजी मार्कवर एका धावेची भर संघाच्या खात्यामध्ये. दापोली कॅपिटल संघाच्या एका धावेने धावसंख्या ट्रिपल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक चंद्रकांत यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू, परंतु पंच आपला एक हात समांतर करतायत. अवांतर चेंडूची घोषणा. दंड दिला जातोय. नो चेंडू. गोलंदाजी शैलीवरती थोडासा आक्षेप घेतला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. दंड दिला गेलाय. गोलंदाजी शैलीवरती हा आक्षेप. एका अवांतर स्वरूपाची धाव. हॅलो. सर्व सहभागी संघ त्याचप्रकारे सर्व कर्मचारी यांना सूचना आहे. सर्व मॅच आपण फायनल झाल्याशिवाय कोणीही मैदान सोडून जायचं नाही याची नोंद घ्यायची आहे. MD साहेबांच्या सूचना आहेत. सर्व कर्मचारी यांनी याची नोंद घ्यायची आहे. फायनल झाल्यानंतरच आपण हे मैदान सोडायचं आहे. फायनल नंतर सर्वांची प्रेझेंटी घेतली जाणार आहे याची नोंद घ्या. सामना लवकर चालू करायचा आहे. आजच्या दिवसात आपल्याला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. चला मंडनगड इंडियन्स. टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. मंडनगड इंडियन्स आपण नोंद घ्या. गोलंदाजी मध्ये बदल पाहायला मिळतोय. आक्षेपार्थ गोलंदाज पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय. धावसंख्या 10. दुहेरी अंकात पदार्पण केलं जाते दापोली कॅपिटल संघाचं. 11 अशी धावसंख्या. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव. एका धावेने धावसंख्या ट्रिपल. धावसंख्या 13 पर्यंत मजल. एक गड्याच्या मोबदल्यात 13. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना कोणत्याही प्रकारची मोठी फटकेबाजी केली जात नाहीये. आता मात्र सुरेख फटका सदलाय. चेंडू चाललाय. सीमा रेखा पार. येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष यांना आपण पाहताय. षटकातील पुढचा चेंडू आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या जात आहे. धावसंख्या 17. कोणत्या टीमला येणार खतरा ठरला. चेंडू हवेत पण तो बॅकफूट गलीला या ठिकाणी आपण पाहतोय. थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते आणि एका धावीवरच आता मात्र समाधान मानताय दोन्ही फलंदाज अभिषेक आणि मथुर.
एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या ट्रिपल, धावसंख्या 18. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना पाहायचा आहे अजूनही चालू षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 2 चेंडूंवरती किती धावा जमावण्यात यश मिळतंय तो म्हणजे दापोली कॅपिटल संघाला षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. थोडासा फलंदाज सफल झाला या ठिकाणी. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल, पाहायचा आहे. एक चेंडू खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, धावगतीला सुरुवात. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेनं डीपला चेंडू चाललाय, पाहायचा आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा नक्की सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेवर समाधान मानताय दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावसंख्या ट्रिपल, धावसंख्या होते 20. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीज धावसंख्या 20. यात सरासरीने धावा जमावल्या गेल्या तर आपण पाहताय 32 धावांपर्यंत मजल मारू शकतो तो म्हणजे दापोली कॅपिटल संघ. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. महत्वपूर्ण 12 चेंडू हे फेकले जातील मंडनगड इंडियन संघाकडून आणि या 12 चेंडूंवरती किती धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळेल पाहायचं आहे दापोली कॅपिटल संघाला. पंचांना विनंती असेल आपण खेळाडूंना सूचित करा थोडासा टीम मीटिंग आपण कमी घ्यायचे. ज्यावेळेस 5वा 4था किंवा 5वा चेंडू फेकला जाईल त्याच वेळेस कर्णधाराला विनंती असेल येणारा गोलंदाज कोणाला निवडायचं याचा निर्णय आपण त्या षटकामागे करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. कर्णधार गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज दाखल होतोय, नाव पोहोचवा. नवीन गोलंदाज राज. वैयक्तिक दुसरं षटक आहे राजचं पाहायचंय. संघाच्या वतीनं 4थं षटक, निर्णायक षटक हाताळलं जात आहे राज याच्या माध्यमातून. पहिला चेंडू शॉर्ट पिच वरती होता, सुरेख फटका, थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फंबल त्या ठिकाणी पाहिलं. झेल घेण्याचा अप्रतिम प्रयत्न, चेंडू निसटलाय मिडॉनच्या रिजनला. त्या ठिकाणी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. या फलंदाजाकडून 2 धावा संघाला प्राप्त होत आहेत, 2 धावा मिळत आहेत. त्या म्हणजे मथुरला 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 22. आपल्या षटकातील पुढचा चेंडू राज राईट हँड वर द विकेटने मारा. धावगतीला सुरुवात हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन द कार्पेटचा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव पूर्ण केली जाईल, एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या ट्रबल, धावसंख्या 23. अशी धावसंख्या असताना आता मात्र सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेनं, परंतु एकच धाव प्राप्त होईल. फटक्यामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. चांगली दिशा त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु जो टायमिंग पाहिजे होता, जी ताकद या फटक्यामध्ये पाहिजे होती ती कुठेतरी कमी पाहायला मिळाली. जर का टायमिंग जुळून आलं असतं, फटक्याला योग्य ती ताकद दिली गेली असती तर नक्कीच या ठिकाणी चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु या ठिकाणी फटका फसलाय, एका धावेवर समाधान मानावं लागलं. षटकातील पुढचा चेंडू राज याचा पुन्हा एकदा त्याच प्रकारे ऍक्शन रिव्ह्यू फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धाव घेतली जाईल, पाहायचा डेंजर एंडला थोडासा दमछाती पाहायला मिळते या फलंदाजाची. 26 अशी धावसंख्या. लॉस ऑफ 1 विकेट. 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना राज एक कमालीची कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या सेटने उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज राज. फटकेबाजी करावी लागेल. पुढे सरकवून फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 26. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू.
पुन्हा एकदा फटका सदलाय पाहायचा आहे. त्या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी थोडासा ओव्हर थ्रो दिशाहीन थ्रो पाहायला मिळतोय. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या ट्रबल धावसंख्या होते 28. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 24 चेंडूंवरती 28 धावा जमावण्यामध्ये यश मिळालंय. ते म्हणजे दापोली कॅपिटल संघाला पाहायचंय मंडणगड इंडियन संघाकडून अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल आणि कोणता गोलंदाज ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये यश मिळवेल का पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर जिथे यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती नो चेंडू दंड दिला जातोय. पहिला चेंडू नो. पहिल्या चेंडूवरती आता मात्र दंड दिला जातोय. अवांतर धाव घोषित केली जाते. 1+1 2 रन्स 2 धावा जोडल्या जातील या ठिकाणी दापोली कॅपिटल संघाच्या खात्यामध्ये. षटकातील पुढचा चेंडू जिथे यांचा. आता मात्र उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू दंड दिला जातोय. पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेने धावसंख्या ट्रबल 30 धावांपर्यंत मजल. फलंदाजाला बाद दिलं जाईल का. पुन्हा एकदा उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू काहीशी दिशाहीन गोलंदाजी केली जाते. जिथे यांच्या माध्यमातून एका धावेवर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहता स्कोअर बोर्डवरती 31. 1-31 5वं अंतिम षटक भैरवी घालणारं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. आता मात्र चेंडूवरती चढवलाय हल्ला आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 6 धावेंसाठी येतोय हा षटकार. षटकारांना धावसंख्या ट्रबल धावसंख्या 37. 37 लॉस ऑफ 1 विकेट. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका सजलाय. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय हा देखील उत्तुंग असा षटकार.
थँक्यू डीजे. आता मात्र महागडं षटक म्हणावं लागेल जिथे यांचं. धावसंख्या झटपट बदलते 43 धावांपर्यंत मजल. अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामागे हाणामारी केली जाते. आता मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका मिड विकेटच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्या धावेसाठी हो फंबल पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी धावबाद पकडला गेला असता त्या ठिकाणी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून दापोली कॅपिटल संघाकडून. धावसंख्या 45. आता मात्र धावबाद पकडला जाईल. फलंदाज मथुर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा. कॅमेरामॅन कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण कॅमेरा मारायचा आहे.
दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 30 चेंडू 48 धावांचं उद्दिष्ट असताना मंडणगड इंडियन्स संघासमोर पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राईट हँड राऊंड विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाईल पाहायचंय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद होतोय, राज बाद होतोय. मोठा धक्का पाहायला मिळतोय मंडणगड इंडियन्स संघाला. राजाच्या स्वरूपात राज्य गाजवण्यासाठी मैदानात आला होता. गोलंदाजी मार्कवर चांगली कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी जबाबदारी दिली गेली. कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल फलंदाज राज. पहिला धक्का या ठिकाणी मंडणगड इंडियन संघाला. राईट हँड राऊंड विकेटने मारा करीत असताना मध्ये पाहू शकता कट करण्याचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळते. सुरेख झेल. पहिला धक्का. राज्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज काथे दाखल झालेत पाहायचंय. काते कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 48 धावांचं उद्दिष्ट असताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालंय दापोली कॅपिटल्स संघाला. षटकातील पुढचा चेंडू काते यांच्यासाठी भेटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाही आहे. अलॉंग द कार्पेटचा ड्राईव्ह पाहतोय. लॉकॉन रिजनला एक धाव पूर्ण केली जाईल. श्री गणेशा केला जातोय या ठिकाणी मंडणगड इंडियन संघाचा. एका धावेने श्री गणेशा एक धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागते. एक बाद एक अशी धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे चंद्रकांत यांच्याकडे स्ट्राईक असेल पाहायचंय. सुरेख अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा फसवा चेंडू. एक धाव प्राप्त होते. एका धावेने धावसंख्या 2 पर्यंत मजल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मंगेश यांच्या माध्यमातून हलक्या हाताने खेळलाय पाहायचं आहे. तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ते म्हणजे 3. संत गतीने हा धावांचा पाठलाग केला जातोय. 48 धावांचा मोठा डोंगर उभारलाय. 5 षटका मागे 30 चेंडूंवरती 48 धावा या पार कराव्या लागतील पाहायचं आहे. हे विजय उद्दिष्ट पार करण्यात यश मिळतंय का मंडणगड इंडियन संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु या चेंडूवरती फटका सजत नाहीये. मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. एकच धाव. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या होती 4. एका गड्याच्या मोबदल्यात 4 अशी धावसंख्या. संपूर्ण स्पर्धा ही tenniscricket.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. घर बसल्या देखील या स्पर्धेचा आस्वाद अनेक जण घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेनिमित्त हार्दिक स्वागत. आता मात्र अवांतर चेंडू दंड दिला जातोय. पंचांनी केले हात समांतर. धाव मिळते अवांतर. एका धावेने धावसंख्या ट्रबल. 5 अशी धावसंख्या. कोणत्या प्रकारची मोठी फटकेबाजी केली जात नाहीये मंडणगड इंडियन संघाकडून. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका सजलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 1 बाद 6.
गोलंदाजी मार्कवर मथुर दाखल झालाय दुसऱ्या षटकासाठी. वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीने दुसरं षटक हाताळण्यासाठी मथुर. 10 ते 12 पावलांची बॉलिंग धावगती पाहायला मिळते. राईट हँड राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज मथुर. पहिल्या चेंडूवरती चांगला अलॉंग द कार्पेटचा फटका. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी नकार दिला जातोय. चंद्रकांत यांच्या माध्यमातून एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या 7 द्यावी लागेल फलंदाजाला. मंडणगड इंडियन्स संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी जिंकण्यासाठी प्रत्येक संघ दाखल झालाय. पण तो क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी कोणताही संघ या ठिकाणी पलटवार करण्याची ताकद या क्रिकेटच्या खेळामध्ये ठेवतो. दरम्यान राईट हँड वर द विकेटने मारा. षटकातील पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. धावत पकडला जातील का पाहायचं आहे. एक धाव पूर्ण केली जाते. लेग पाय स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या 8. एक गड्याच्या मोबदल्यात 8. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अजून तरी पाहायला मिळत नाही. मंडणगड इंडियन संघाच्या बाजूने पाहायचा आहे कोणता फलंदाज तारणहार ठरणार आहे मंडणगड इंडियन संघाचा. राईट हँड राऊंड विकेटने मारा. मथुर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा हा वाईड यॉर्कर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे 8. मोठे फटके खेळावे लागणार आहेत मंडणगड इंडियन संघाला. पुन्हा एकदा फक्त एकच धाव. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. काव कॉर्नर रिजनला. सुरेख दमदार येतोय हा चौकार. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाजी मार्कवर. फक्त सुरेख फटका सतला. स्लो पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फुलटॉस मध्ये बदल केलाय. काव कॉर्नर रिजनला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चाललाय चेंडू. सीमा रेखा पार. येतोय हा चौकार. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुरेख दमदार चौकार. 17 धावसंख्या. खतरा ठरलाय गोलंदाज. सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोकण्यामध्ये यश मिळालंय चंद्रकांत यांना. 5 चेंडूंवरती 10 धावसंख्येपर्यंत वैयक्तिक खेळी पाहायला मिळते. तर संघाची सांघिक धावसंख्या 17. चांगला फ्लिक केलाय चेंडूला. फक्त दिशा दिली गेले 4 धावेसाठी. दोन षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाखेरीज धावसंख्या 17. येणारे चेंडू असतील 18 आणि धावांची गरज आहे 31. 18-31 असं सामन्याचं समीकरण आपल्या समोर पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 31 धावा. पाहायचे कशा प्रकारे पार केलं जाईल हे विजयी उद्दिष्ट मंडणगड इंडियन संघाकडून. 18-31 असं समीकरण असताना दापोली कॅपिटल संघाकडून पाहायचं आहे कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल आणि कोणता गोलंदाज त्या जबाबदारी पार पाडली जाईल का त्या गोलंदाजाकडून. गोलंदाज दाखल होते. गौरव राणे दाखल झालाय गोलंदाजीसाठी. पहिले चेंडूवरती फटका फसलाय. पाहायचा झेल पकडला जाईल का. अफलातून लाल जवाब.
ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. क्लास झेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज झेल उडालाय आणि रिप्ले मध्ये आपण पाहतोय चित्याच्या वेगानं झडप घातली जाते या झेलवरती. सुरेख झेल पकडला जातोय. मथुरेच्या माध्यमातून दुसरा धक्का मंडनगड इंडियन संघाला. पंचांना विनंती असेल, सामना आपण पटापट खेळवायचा आहे. वारंवार आपण खेळाडूंना सूचना द्या, कोणत्याही प्रकारचा विलंब आपण लावायचा नाहीये. चला गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू लेंथवर आदळला होता, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता. सन्माननीय नितेशजी मोहिते आणि सन्माननीय समीरजी गराटे साहेब, दोघांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. दोघांनाही विनंती असेल आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्सच्या दिशेने या. दरम्यान सुरेख फटका सदलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहायचं किती धावा पूर्ण केल्या जात आहेत. नो चेंडू, दंड दिला जातोय गोलंदाजी मार्कवर. नो चेंडू आहे, पाहायचा आहे. एकूण 3 धावा खर्च कराव्या लागल्यात गोलंदाजाला. गौरव गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चला लवकरात लवकर गोलंदाज आणायचा आहे. दापोली संघ, दोन्ही संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर मॅच पूर्ण करायची आहे. चला दापोली संघ लवकरात लवकर गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाठवा. नो चेंडू. त्यानंतर गोलंदाज बदलला जातोय. निशांत राईट हँड विरुद्ध विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी निशांत टास्कर. पहिल्या चेंडूवरती ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय हा षटकार. उत्तुंग षटकार सजतोय. कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शॉर्ट पिच पे चेंडू, सुरेख फटका सजतोय. सरळ सीमा रेखा पार, 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका सजलाय. 1 बाउन्स चेंडू जाईल का सीमारेखा पार, पाहायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. काव कॉर्नर रिजनला 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 28 पर्यंत मजल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28-48 धावांचा उद्दिष्ट असताना 18 चेंडू 31 धावेची गरज असताना आता मात्र चांगली फलंदाजी केली जाते. तिसऱ्या षटकामागे कुठेतरी गोलंदाजी खराब पाहायला मिळाली दापोली कॅपिटल्स संघाकडून.
तदनंतर मंडनगड इंडियन संघाचा कमबॅक या तिसऱ्या षटकामागे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू, नक्कीच पंच आमच्या दिशेने वळतायत. हा अवांतर चेंडू आहे याची घोषणा केली जाते. अवांतर धाव देखील या ठिकाणी जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 29. दोन गड्यांच्या मोबदल्यात 29. चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहायचं या अंतिम चेंडूवरती कशा प्रकारे फटका सजवला जाईल. फलंदाजी करीत असताना पराग्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू, अवांतर चेंडू. तर मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते दापोली कॅपिटल संघाकडून. पहिले 2 षटक एक दर्जेदार कामगिरी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाली होती. तदनंतर आता मात्र कुठेतरी फसतं पाहायला मिळतोय. वारंवार अवांतर चेंडू फेकले जात आहेत गोलंदाजी मार्कवर. दापोली कॅपिटल संघाकडून अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 31. दोन गड्यांच्या मोबदल्यात 31 अशी धावसंख्या. मंडनगड इंडियन संघ आता मात्र थोडासा भक्कम स्थितीत पाहायला मिळतोय, कारण येणारे अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायचा आहे 13वा चेंडू दापोली कॅपिटल संघाकडून अलंग कार्पेटचा फटका. पुन्हा एकदा एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेचं आता मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या ट्रिपल. धावसंख्या होते 32. येणारे चेंडू असतील 12 आणि धावांची गरज असेल 16. 8च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागणार आहेत. ते म्हणजे मंडनगड इंडियन संघाला विनंती असेल दापोली कॅपिटल संघ आपण टीम मीटिंग कमी घ्या. लगेचच आपला गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवर पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर मंगेश यांना पाहतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 33. चांगल्या प्रकारे कमबॅक करून दिला गेलाय. खरं तर पाहायला गेलं तर दापोली संघाने या ठिकाणी कमबॅक करून दिला गेलाय मंडनगड संघाला, कारण बॅकफुटला होता मंडनगड संघ आणि गोलंदाजीवरती वारंवार चुका पाहायला मिळाल्या तिसऱ्या षटकामागे. आता मात्र पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल पकडण्याची संधी. आता मात्र संधीचं सोनं केलं जातंय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल उडाला, तदनंतर पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि झेल पकडला जातोय. सुरेख झेल घेतला जातोय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चंद्रकांत माघारी परततायत. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून केली जात होती. त्याच ठिकाणी आता मात्र ब्रेक थ्रू दिला गेलाय मंडनगड इंडियन संघाला दापोली कॅपिटल संघाकडून. नवीन फलंदाज प्रतीक दाखल झालाय. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मंगेश यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 3/33. 3.3 षटकाखेरीज 3/33 अशी धावसंख्या. महत्वपूर्ण षटक हाताळताना आता मात्र चांगल्या प्रकारे कट केला जातोय. फाईन लेगच्या दिशेने पाहायचं आहे. या ठिकाणी चेस करणार का चेंडूला दापोली कॅपिटल संघाकडून सुरेख प्रयत्न केला जातोय. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना 35 धावसंख्या आपण पाहताय. 3 गड्याच्या मोबदल्यात 35. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावा. 8-13 असं समीकरण असताना पाहायचंय गोलंदाजी मार्कवर मंगेश यांच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. संघर्षही त्यांनाच निवडतो. त्यांना संघर्ष करण्याची ताकद असते. पाहायचंय आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. नो चेंडू. दंड दिला जातोय गोलंदाजी मार्कवर. अवांतर धाव. येणारा चेंडू फ्री हिट असेल. पाहायचा या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल. तो म्हणजे
पराग यांच्या माध्यमातून 7 चेंडूंवरती 12 धावेची खेळी पराग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मंडणगड इंडियन संघासाठी धावसंख्या 37. येणारा चेंडू फ्री हिट 8 चेंडू 11 धावेची गरज असताना आता मात्र मंगेश यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी केली गेली. फ्री हिटच्या चेंडूवरती सरळ भिरकावलाय, पाहायचाय चेंडू सीमारेखा पार होतोय का. दोन धावेली धावसंख्या ट्रिपल धावसंख्या 39 पर्यंत मजल. चालू षटकातील पुढचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने ढकललाय. काव कॉर्नर रिजनला चेंडू येतो, एक धाव पूर्ण केली जाते. थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहिलं. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी पाहायचंय आपल्या क्रीज मध्ये सुखोप पोहोचतोय का. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 6 चेंडू 7 धावा. चला गोलंदाज लवकरात लवकर आपण बॉलिंग मार्कवर यायचंय. दापोली कॅपिटल्स लवकरात लवकर आपला गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवर पाठवा. चला माघारी चला. पंचांना विचारून आपण आतमध्ये या. जर पंचांनी नकार दिला तर आपण कोणत्याही खेळाडूने आतमध्ये प्रवेश करू नका याची नोंद घ्या. पेनल्टी असेल. पंच आपणाला आपण लक्ष घ्या. जर एखादा खेळाडू आपल्याला न विचारता आतमध्ये आला तर नक्कीच आपण पेनल्टी देऊ शकता. सर्व टीम्सने याची नोंद घ्यायची आहे. पंचांच्या परवानगीशिवाय आपण कोणीही आतमध्ये येऊ नका. दरम्यान गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू नो चेंडू दंड दिला जातोय. दापोली संघाकडून कुठेच तरी आता मात्र अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय. दापोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिले 2 षटक ज्यावेळेस फेकले त्यावेळेस नक्कीच भक्कम स्थितीत पाहायला मिळाला होता दापोली कॅपिटल संघ. परंतु तदनंतर मंडणगड इंडियन संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामागे खरं तर कमबॅक झालाय तो म्हणजे मंडणगड इंडियन संघाचा. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू 6 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना अवांतर चेंडू फेकला गेलाय. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. सहा चेंडू आणि 6 धावेची गरज. हा देखील अवांतर चेंडू आहे. मंडणगड इंडियन संघाच्या कोटामध्ये नक्कीच जल्लोष पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्कवर ओमकार यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा नो चेंडू. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय मित्रांनो तो म्हणजे मंडणगड इंडियन संघ. दापोली कॅपिटल संघ बलाढ्य संघ होता परंतु नक्कीच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मित्रांनो. अजूनही येणाऱ्या 6 चेंडूंवरती 3 धावा देखील होऊ शकत नाही. त्या प्रकारे खेळ करावा लागेल तो म्हणजे दापोली संघाला. पाहायचंय मंडणगड इंडियन संघाकडून उलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावला गेला. पाहायचाय चेंडू चाललाय सीमा रेखा पार येतोय. हा विजयी चौकार आणि अशा प्रकारे विजयी संघ होतोय तो म्हणजे मंडणगड इंडियन संघ. निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागतंय तो म्हणजे दापोली कॅपिटल संघाला. यानंतर होणारा सामना खेळ नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. दोन्ही संघ आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच